दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून नई जिंदगी परिसरातील हॅपी फंक्शन हॉल या ठिकाणी ताज सोशल ग्रुपच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 येथील गोरगरीब गरजू नागरिकांना कंबल वाटप करण्यात आले। दरम्यान सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, नगरसेवक वैभव अत्तुरे, सामाजिक कार्यकर्ते अबूबकर सय्यद, रफिक इनामदार यांची उपस्थिती होती। यावेळी सदर कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत राष्ट्रवादी नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताज सोशल ग्रुपचे संस्थापक तथा विद्यमान माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान, सामाजिक कार्यकर्ते नौरुद्दीन मुल्ला, आसिफ राजे, जावेद जेडी, ॲडव्होकेट वसीम शेख, रियाज शेख, शफीबाई शेख, सत्तार सय्यद, हॅपी हॉलचे मालक अशफाक बाई, शाहिद पुफा, आबिद सय्यद, रहीम झाबरसाब, पठाण चाचा यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले। दरम्यान यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज ब्लैंकेट हो, चादर हो, वाटप का काम कर रहे हैं। बस इतना कहता हूँ, ज्यादा वक्त नहीं लूंगा। विशा का नमाज का वक्त होने वाला है। बस लोगों से मैं जो जरूरतमंद लोग हैं, जो चादर ले रहे, ब्लैंकेट ले रहे, उनसे गुजारिश करूंगा, अजीत दादा के हक में, राष्ट्रवादी पार्टी के हक में, हमारे हक में दुआ कीजिए। इंशाल्लाह मरते दम तक हम आपकी खिदमत, हम आपके साथ रहेंगे, अच्छे काम करते रहेंगे, ये हमारा वादा है। और ये इलेक्शन के दौरान जो कुछ बातें होती है मुल्ला साहब, वो जो अल्लाह ताला को मंजूर है वो कर रहता है। जिस इंसान के मुकद्दर में जो लिखा है वो कर रहता है, सिर्फ बहाने रहते हैं। अभी आपको मालूम है कि भाऊ सोलापुर शहर का महानगर पालिका में इतिहास है कि अभी तक इतनी सीट चुनकर नहीं है। सभी कार्यकर्ताओं का, साथियों का, हमारे दोस्तों का मैं शुक्रिया अदा करता हूँ। मैं नाम इसलिए नहीं ले रहा हूँ कि एक आधा नाम भूल जाता, लोग नाराज होते, हमारे कार्यकर्ता साथी, हमारे सभी छोटे बड़े सभी जितने जिम्मेदार लोग ने 2 दिन में मुझे साथ दिया, प्रोग्राम को सक्सेस कराया, कामयाबी दी, तो भी प्रोग्राम इंशाल्लाह। बस आप सब लोगों से गुजारिश है, हमारे जरूरतमंदों को अजीत दादा के हाथ में दुआ कीजिए, भगवान अल्लाह ताला उन्हें जन्नत नसीब करे। दादांची सावली, आपल्या सर्वांची माऊली या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। निश्चितच वहिनी साहेबांच्या माध्यमातून आपण या भागाचा विकास करण्याकरता व अल्पसंख्याकांना ताकद देण्याकरता वहिनींकडे आपण त्या पद्धतीची एक तौफिक भाईच्या नेतृत्वाखाली मीटिंग लावूयात। तौफिक भाई, आपल्याला सर्वांना माहीत असेल की तौफिक भाई ज्यावेळेला दादांना भेटले त्याबरोबर अबूबकरजी होते, नुरुद्दीन भाई होते, रफिक अण्णा होते। त्यांनी इलेक्शनच्या अगोदर सर्वांना शब्द दिला की तुझे तिकीट फायनल झाले, तुझा आपण बरोबर बरोबर। आणि त्यांनी शब्दाचे एवढे पक्के होते, त्याच्यानंतर कितीतरी घडामोडी राजकीय घडल्या, परंतु त्यांनी सांगितलं होतं की मी पहलवानला शब्द दिलाय तर तिकीट पहिला त्यांना देऊन टाक। सर्वात पहिला जर कुणाला तिकीटचे फॉर्म दिले असतील सोलापुरात तर पहलवानला दिलेले होते। ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत असतं, नौरुद्दीन मुल्ला साहेबांनी सांगितलं की आता माझं प्रभाग फक्त 25 नसून 20 आहे, तर आवर्जून माझं हक्काचं स्थान जसं हत्तुरे वस्ती आहे, माझं मतदारसंघ आहे, तसंच माझं हे लगतचं मतदारसंघ आहे, 25ला लगत पूर्ण 20 मतदारसंघ आहे। आणि जसं त्यांनी सांगितले तसं मला शहरातील प्रत्येक माणसांनी, या पूर्ण पॅनलने माझ्या निवडणुकीत मला मदत केलेलं आहे। मी हे नाकारणार नाही आणि मी त्यांचं ऋणी राहणार आहे। त्यासोबतच मी संतोष भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या समोर तुम्हाला ग्वाही देतो, जर माझ्या हातून प्रभाग 25चं जसं सेवा घडतो तसं 10% जरी माझ्या हातून जर प्रभाग 20चं सेवा घडण्यास मला जर भाग्य लाभत असेल तर मी त्यासाठी मागे सरकणार नाही। पर्यावरणपूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये। सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते। बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरणपूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते। या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय, आपण या संधीचा लाभ घ्यावा। महत्त्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे। नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील।
या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43, रमेश नलदास 72 49 63 41 62. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ सोलापूर.